अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पत्रोट येथील प्राथमिक उर्दू जिल्हा परिषद शाळेची अत्यंत हालाकीची परिस्थिती आणि भयावह परिस्थिती हे आलं वास्तव समोर। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। जिल्हा परिषद उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी साधे बाग म्हणजेच डेस्क बेंच सुद्धा नाहीत। विद्यार्थ्यांना जमिनीवरच बसावं लागत आहे। अशातच शाळेतील बेड हा संपूर्ण खड्डेमय झाला असून शाळेतील विद्यार्थ्यांना धूळ आणि त्या कचऱ्याचा सामना करावा लागतो आहे आणि असं असताना या धूळ आणि मातीतच त्यांना बसावं लागतं आहे। मात्र मुख्याध्यापक व पालक समितीचे लक्ष कुठे आहे असा प्रश्न निर्माण होतो। परंतु शिक्षकांशी संवाद साधल्यानंतर आमच्या प्रतिनिधींना असे कळले की अनेकदा वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा शाळा दुरुस्त करण्याकरिता 3 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला असताना सुद्धा जिल्हा परिषद शिक्षकांनी सांगितले की मात्र अद्याप सुद्धा या कामाला सुरुवात झाली नाही। अशाच परिस्थितीमध्ये घाणीचे साम्राज्य आपल्याला सर्वदूर पाहायला मिळते। गवत व घाण आजूबाजूला दिसते। अशा अवस्थेत विद्यार्थ्यांनी शिकावे कसे हे मात्र कठीणच आहे आणि विद्यार्थ्यांना शिकवावे कसे हा देखील प्रश्न निर्माण होतो। येथील सामाजिक कार्यकर्ता YBS फ्रूट संचालक मोहम्मद अन्सर शेख युनुस यांनी लवकरात लवकर विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी बोर व टाकीची व्यवस्था करावी, तसेच शाळेची दुरुस्ती करण्याकरिता लवकरात लवकर ही मागणी यशस्वी करावी असे मागणी सुद्धा केली आहे। मोहम्मद अन्सार यांनी केली आहे। या धुळीमुळे विद्यार्थ्यांना ॲलर्जी होत असल्याने विद्यार्थी आजारी पडत आहेत आणि त्यामुळे गट शिक्षण अधिकारी त्यांनी लक्ष घालून संबंधित शाळेला भेट देऊन शाळा दुरुस्त करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ते शाळेची शिक्षक करत आहेत। नमस्कार, सहारा न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पत्रोट येथील जिल्हा परिषद उर्दू केंद्र शाळेमध्ये आलेलो आहोत आणि केंद्र शाळेची दुर्दशा पाहून पालकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आज जिल्हा परिषदची बघितलं तर कन्या शाळा पत्रोट येथील कन्या शाळा 1 नंबरची शाळा आहे, जेणेकरून असं हेवा वाटेल की आपल्याला जे कॉन्व्हेंटमध्ये लेकरं शिकतात त्यापेक्षा जिल्हा परिषदच्या कन्या शाळेमध्ये शिकावं असं वाटते। कारण प्रत्येकांना टेबल, डेस्कबंच आणि खुर्च्या आहेत। सर्वांसाठी शालेय जे गणवेशात बूटपासून सर्व त्यांना मिळतो आणि आज आपण इथं आलेलो आहोत उर्दू शाळेमध्ये आणि उर्दू शाळेची अवस्था बघितली तर काहीतरी विचित्रच वाटते। कारण आज जे मुलं 3ऱ्या वर्गापासून ते 4थ्या वर्गापर्यंत जे 2 वर्गाचे मुलं या शाळेमध्ये शिकतात आणि आज पालकांच्या मनामध्ये ज्या मुलांना एलर्जी आहे त्यांना आज जे जमिनीवर बसावं लागते आणि त्यांनी एक तळ टाकलेला आहे, जेणेकरून ते माती त्यांच्या पायाला लागावणी आणि धूळ निर्माण व्हावं। मात्र काही टेबल खाली धूळ आहे आणि त्या टेबल खाली तो शिक्षक शिकवतो, त्या शिक्षकाच्या टेबल खाली ही धूळीच्या तया साचलेली आहे। मात्र अद्यापपर्यंत कोणीही शिक्षण अधिकारी असो या जे शिक्षण समितीचे जे शाळेमध्ये पालक समितीचे नेमलेली आहे ते नेमकं करतात काय? कारण रोज शाळेमध्ये येतात आणि ते बसतात। मात्र या शाळेची अवस्था बघितली तर याकडे सर्वांचा दुर्लक्ष आहे। आपल्यासोबत जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ। सर, आपण कितने बजे आज? 9 बजे से। 9 बजे से कितने बजे तक के? 9 बजे से 1 बजे तक। फिर आप यहाँ पे आए तो आप कहाँ थे? अभी रेसेस थी, शॉर्ट रेसेस जो बच्चों को दी जाती 15 मिनट की, वो शॉर्ट रेसेस। अच्छा, वो बोले कि खाना खाने गए? नहीं, वहाँ पे भी बच्चों को खिचड़ी खिलाने का वक्त। ये जो अवस्था है, यहाँ पे घास है, सब है, इधर से बाजू में कचरा पड़ा हुआ है, अतिक्रमण है, ये है, क्या आप कुछ ये नहीं करते? नहीं चालू है ना उसके बारे में। वो गड्ढे भी अंदर गिरे कर रहे हैं अंदर जो है, तो थोड़ा सा काम भी है। और वो ये जो है यहाँ पे स्कूल के अंदर वो बच्चे बैठे हैं, कुछ पालकों का ऐसा कहना आ रहा है कि जो उनको एलर्जी का प्रॉब्लम है और वैसे जगह पर उनको बिठाया जाता है। हाँ, वो चालू है, अभी वो प्रस्ताव वगैरह डाले हमने, अब इंशाल्लाह हो जाएगा कुछ। हमने डिमांड की और गड्ढे भी तो इतने गिरे हैं। डिमांड किया अभी तक के तो इनको 3,20,000 रुपये पास हो चुके और सिर्फ आने की देर है। मंगल या अगले हफ्ते का अपना काम भी शुरू हो जाएगा यहाँ पर सारी चीज़ों का। 3 लाख, 3.25 लाख, 3.25 लाख पूरी स्कूल की कायाकल्प से बात होगी। मंगल या कितने दिन से आप बच्चे जो घुल में अभी लाइन में
बच्चे धूल में बैठ रहे, बड़े बड़े खड्डे पड़े हुए हैं। ये अभी मजबूरी में बच्चे जा रहे हैं। छुट्टियों में हो लेकिन इस तरह से जो टीचर के जहाँ पढ़ाते हैं उनका टेबल है उसके नीचे भी धूल बैठी हुई है, फिर भी आप लोग ध्यान नहीं दे रहे। पालक समिति क्या कर रहे हैं यहाँ? नहीं, पालक समिति हूँ, ये पैसा सरकार से आता है। रोजाना अपने जो झाड़ू देने वाले हैं वो तो अपना बराबर काम बाकी इसमें पालक समिति ध्यान देती है, तो इसमें जो इतनी बुरी अवस्था में यहाँ पे बच्चे रह रहे हैं, क्या कारण है? वो समिति तो अपना भेज देती रहती है फिर भी पाठ पूरा नहीं किया। नहीं किए ना, करते रहते हैं के अंदर घास इतना है। बता रहे बल्कि वीडियो आपके पास 2-4 बार गए थे। उसके बाद में डेली अपनी सफाई भी होती है। कर्मचारी है ना, कर्मचारी है, लेकिन ये घास यहाँ पे उगा हुआ है, ये परिसर में सांप बिच्छू कुछ भी रह सकता है, बच्चे पलते हैं यहाँ पे, इसके बाद में भारी असल में अभी अजड़ में शिफ्ट किए स्कूल। हाँ? अभी असल में क्या हुआ, सेशन खुलते से शिफ्ट करना पड़ा, क्योंकि हमारे पास अगर टीचर 11 टीचर है, बच्चे भी ज़्यादा हो गए, तो इधर अभी को हमें टेम्परेरी 3 क्लास डाले थे, वरना हमारी स्कूल वहीं चल रही थी। कहाँ पर जो मेन स्कूल है वहाँ पर ही चलती। और इसका ये ऐसा हो गया था कि पिछले साल ही 3,25,000 रुपये पास हो गए, तो हमको लगा पैसे आएगा, इसकी पूरा कायाकल्प हो जाएगा कि ये, तो मगर वो क्या हो गया, आचार संहिता लग गई, उसकी वजह से पैसा रुक गया। लेकिन अभी हमको ये खबर लगी कि 8 दिन के अंदर अपने को 3,25,000 रुपये आने वाले स्कीम नहीं आएंगे। आती तो ये आपको ऐसी नहीं दिखती थी। और वो बाहर जो कचरा वचरा पड़ा उसके बारे में कुछ बोले नहीं कि तुमने? कहाँ पर है कचरा? ये बाहर जो है तो पूरा गलाटा असल है। में ये स्कूल अभी शिफ्ट करे ना, ये स्कूल बंद थी कई सालों से, ग्राम पंचायत को प्रस्ताव दिए कि नहीं? अभी शिफ्ट, तो इसके लिए ये सब चीज़ें ये होने वाली है, ये सब चीज़ें पूरा मजदूर वगैरह एक साथ काम शुरू कराएंगे, तो 8 दिन के बाद तो काम शुरू हो जाएंगे। बाकी जो हमारी मेन स्कूल येथील शिक्षकांसोबत आपण चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की यांनी प्रस्ताव टाकलेला आहे आणि काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, चांदूर बाजार रोड, चांदूर नाका जवळ अचलपूर। शुद्ध शाकाहारी एंड फॅमिली गार्डन, शुद्धता व स्वादिष्ट में भरपूर व्यंजनांचा खजिना। काव्या रेस्टॉरंट अचलपूर। आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे, तेव्हा आताच संपर्क करा 8180080800 या क्रमांकावरती। आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, तेव्हा आताच संपर्क करा, कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल। तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा।